आभार व्यक्त करते। आजच्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे गोजेगाववरून आलेले हनुमंत महाराज अति उत्तम कीर्तनकार, साताऱ्याचं अगदी सातारा जिल्ह्यामध्ये नामवंत असे कीर्तनकार आहेत आणि त्यांनी आज या कीर्तनाला गायनाची साथ म्हणून एका कॉलवरती हो म्हणावं हे माझं आणि त्यांचंही मोठेपण म्हणावं लागेल। तेही आज इथे उपस्थित राहिले, मी त्यांचे शतशः आभार व्यक्त करते। त्यांना सुंदर अशी गाण्याची साथ देण्याकरता आमचे ज्योतिराम महाराज त्यांच्याही चरणाचं मी दर्शन घेते। सुंदर असं गायन आहे आणि या गायनाच्या कलेच्या आणि या सेवेच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या भेटी होत असतात आणि हा सगळा योग देशमुख कुटुंबानं खरं तर त्यांच्या वतीनं हा आला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते। सुंदर अशी मृदंगाची साथ देणारे आमचे केशवदादा सुळके ते आखल्यावरून आज इथं आले, तेही सुंदर वादन करतायत, त्यांच्याही चरणाचं मी दर्शन घेते। विनेकरी म्हणून आज जे इथं उभे राहिले त्यांचे विवेकदादा जाधव त्यांच्याही चरणाचं मी दर्शन घेते। सुंदर असे हार्मोनियम वादन करणारे आमचे बाबा त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते, त्यांचीही वारंवार मध्ये अधिक भेट होत असते आणि हे सर्व कलाकार प्रेमाने आणि माईबापू सेवेने एकत्र आलेले आहेत। तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते। सुंदर असं नियोजन, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर असा मंडप, काही बाबांच्या चरणाचं दर्शन घेते। आपणही मोठ्या संख्येनं आजींकरता खरं तर उपस्थिती दाखवलेली आहे। कीर्तन हे निमित्त मात्र आहे, आपल्याला 1 ते सव्वा तासामध्ये कीर्तन आवडतं घ्यायचंय, ठीक आहे ना। थोडासा वेळ झालाय, फुलं वेळेत आपल्याला टाकायची आहेत, त्यामुळं अगदी वेळेमध्ये आपल्याला अभंग चिंतन मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रथमतः तुम्हा सर्वांचे मी शतशः आभार व्यक्त करते। कार्यक्रमासाठी विविध गावावरून काही पाहुणे इथे उपस्थित आहेत, आमच्या निलगुणवरून आलेले सर्व आमचे अभिदादा असतील, त्यांचे आई बाबा असतील, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते आणि जास्तीचा वेळ न लावता आता मी माझ्या सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल विठ्ठल